मराठी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। रस्ते, मेट्रो, पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न। ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सन 2026-27 च्या वार्षिक योजनांना मंजुरी देण्यात आली असून सर्वसाधारण योजना 660 कोटी, आदिवासी उपाययोजना 140 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 107 कोटी अशा तरतुदीसह सुमारे 1700 कोटी प्रस्तावित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या। जिल्हा नियोजन मंडळाची आज बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते। जिल्ह्यातील सर्व विकास कामे नियोजित वेळेत गुणवत्तापूर्वक पूर्ण झाली पाहिजे आणि 100% निधी खर्च झाला पाहिजे। कोणताही विभाग हलगर्जीपणा करत असल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारे इशारा शिंदे यांनी दिला। तांत्रिक मान्यता, आराखडे तयार करणे, प्रस्ताव सादर करणे व निधी वेळेवर खर्च करण्यास भर देण्यात आला असून पीपीपी माध्यमातून होणाऱ्या कामांची विभाग प्रमुखांची प्रत्यक्ष पाहणी, गुणवत्ता सुनिश्चित करावी, असे एकनाथ शिंदे यांनी निदर्शन केले। पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, डांबरी, पॅचवर्क मे महिन्याअखेर पूर्ण करावे। नागरिकांना गैरसोय होऊ नये व अपघात टाळावे यासाठी खबरदारी घ्यावी, असे आदेश देण्यात आले। नियोजन बैठकीमध्ये मागील बैठकीची मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर वार्षिक योजनेचा आढावा घेतलेला आहे आणि नियोजित वेळेमध्ये गुणवत्तापूर्ण आणि 100% कामं मार्गी लागले पाहिजे आणि 100% निधी खर्च झाला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि यामध्ये जे विभाग हलगर्जीपणा करतील त्याचे HODला जबाबदार धरण्यात येईल। आणि त्याचबरोबर 2026-27च्या वार्षिक योजनांना मंजुरी दिलेली आहे। सर्वसाधारण योजना 760 कोटी, आदिवासी उपयोजना 140 कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजना 107 कोटी। आणि आता येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये 1700 कोटी प्रस्तावित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी मी आपल्याला सांगितलं की वेळेवर सगळा पूर्णपणे आराखडा तयार करणे आणि टेक्निकल सँक्शन देणे आणि सर्व जो नियोजन पैशाचं केलेलं आहे त्याचा पूर्ण वेळेमध्ये त्याचे प्रस्ताव तयार करणे आणि ते पैसे खर्ची झाले पाहिजे कामावर आणि क्वालिटी मिळाली पाहिजे, या बाबतीमध्ये सूचना मी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर DPC मार्फत होणारे जे काही कामं आहेत त्याच्यावर त्या विभागाच्या HODने स्वतः ही कामं मॉनिटर केली पाहिजे, प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली पाहिजे आणि त्याची क्वालिटी गुणवत्तापूर्ण कामं झाली पाहिजे, अशा प्रकारचा अहवाल कलेक्टरना त्यांनी देणं बंधनकारक आहे, अशा प्रकारचे देखील मी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा जो काही एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश आहेत। त्यामुळे सर्व महापालिकांना परमनंट शेल्टर बांधणे, त्याचबरोबर निर्बीजीकरण करणे आणि त्याचबरोबर ॲनिमल जी ॲम्ब्युलन्स ती देखील या ठिकाणी काही महापालिकांकडे आहे, जिकडे नाही आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आणि एकंदरीत संपूर्णपणे प्री मान्सून वर्क जे आहे, पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी मार्गी लावली पाहिजे। विशेषतः रस्ते दुरुस्ती आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे। सर्व यंत्रणा ज्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळेत, आता वेळ आहे आपल्याकडे, त्यामुळे वेळेमध्ये या सर्व रस्ते व्यवस्थित करणे, सुस्थितीत करणे, कॉन्क्रीटचे रस्ते असतील तर मे अखेरपर्यंत ते जेवढं काम कंप्लीट होईल तेवढं कंप्लीट करणे आणि जे पॅचवर्क आहे, जी दुरुस्ती आहे डांबरी रस्त्यांची, ती देखील मे अखेरपर्यंत कंप्लीट झाल्या पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची काळजी सर्व संबंधित विभागांनी घेतली पाहिजे, अशा देखील मी सूचना
दिलेले आहेत आणि त्याचबरोबर ज्या संबंधित ग्रामीण भागासाठी जे शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, PSC आरोग्य केंद्र आहेत, यांच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांना देखील ज्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे मिळतील, आर्थिक त्यांना जास्त ज्या ह्याच्यातून फायदा होईल. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.